मज्जा करूया. आजी आज तुला सगळ्यात जास्त रंग लावणार आहे आम्ही. हॅपी होली. वा तू कोण आहेस रे? बघ सई राहिली, हिला लावा रंग. अरे हो सही राहिली. अरे वेड्यासारखं करू नका रे तुम्ही, आता नका लावू मला. नाही नाही वेड्यासारखं करू नका, रंग लावू नका मला. मी सांगते तुम्हाला. हे बघा मी सांगते तुम्हाला, रंग लावू नका मला. नाही आता रंग लावायचं नाही. अरे नचिकेत कळत नाहीये का तुला? सांग. कळत नाही का तुम्हाला? होळी ना, लावा रंग. अरे नाही नाही अजिबात नाही, अजिबात रंग लावायचा नाहीये. अरे पण का मुहूर्त काढलायस का? हो मुहूर्तच काढलाय असं समजा. हो जी, म्हणजे ते युरेनस आहे ना, तो चंद्रापासून 127 अंशाच्या कोनात गेल्यानंतर माझ्या राशीची लोक रंग खेळणार आहेत. हा काय? कोणता कोण? हा कोण कोणात गेला? अरे दिगंबर गप्प बस रे तू. म्हणजे असं वर्तमानपत्रात लिहून आलंय. हो आणि तो कोणात जायला, म्हणजे युरेनस कोणात जायला अजून वेळ आहे, त्यामुळे तुम्ही मला आत्ता नका रंग लावू. हा उगाच डोक्यावर पडल्यासारखं बोलू नको. हो अगं हे काय काढलंस नवीनच? हो आजी माझा विश्वास आहे. तुम्ही खेळा ना रंग, मला नका लावू, तुम्ही खेळा जा. अगं सही, असा कोणत्या पण कोणावर विश्वास नसतो ठेवायचा. आईस्क्रीमचा कोण मस्त असतो फक्त. अरे गप्प बस तू, जा रंग खेळ. अरे नचिकेत काय चाललंय तुझं? बाहेर सगळे रंग खेळतात आणि तू इथे काय बसलास? नचिकेत मी काय विचारतीये? भूक लागली मला म्हणून आलो. घे ना. नाही मला नको. ए नचिकेत रंग लाव ना मला. काय काही असं तुला? थांब ना. काय घाई आहे म्हणजे? बाहेर सगळ्यांना किती वेळ मी थोपवून ठेवू? बरं ठीक आहे, लावतो मी. पण मला थोडा वेळ लागेल. का वेळ का लागेल? जसं काय ना, युरेनस प्लॅनेट मून पासून 127 डिग्रीच्या अँगलला आला की मग मी रंग लावणार. ए नचिकेत हे सगळ्यांना द्यायचं कारण झालं, तेच तू मला काय सांगतोयस? आता काय करणार ना, बोलावं लागतं तुझ्यासाठी खोटं. अच्छा, माझ्यासाठी खोटं बोलावं लागतं? म्हणजे तुला इच्छाच नाही की मी तुला आधी रंग लावा म्हणून? मग ठीक आहे, जाऊ. नाही नचिकेत मी कुठे असं म्हणाले? माझी इच्छा होती म्हणूनच तर आले ना इथे. चल रंग लाव मला. टेक इट इझी बाई, टेक इट इझी. नचिकेत तू पिडतोयस हा मला आता? तू लहान मुलींसारखं वागू नकोस. नचिकेत अरे तू उगीच वेळ वाया घालवतोस, पटकन मला रंग लाव. बरं ठीक आहे, लावतो. बट ॲज युजल आधी तुला आय लव्ह यू बोलायला लागेल, मग मी रंग लावेन. झालं झालं का सुरू तुझं? जाते मी. नको लावूस रंग मला तू. दुसऱ्यांनी कोणी लावला ना रंग तर मग मला काही बोलू नकोस. ब्युटिफुल. हा रंग नाही असेल, मग काय? दिस इज माय लव्ह फॉर यू.
अहो हा घ्या गरम गरम कॉफी मस्त जायफळ घालून केलीये तुम्हाला आवडते तशी. अगं ऐक ना, अहो काय करताय? अगं घाबरतेस काय? मीच आहे, बस जरा गप्पा मारू. पैस कर. काय झालंय काय आज तुम्हाला? काय होणार? तुला कळतंय का, काय? आपल्याला असं निवांत अशी वेळ मिळतच नाही. नाहीतर तू असतेस त्या स्वयंपाक घरात आणि मी असतो दुकानात. हो बाई हे अगदी खरंय. आणि आज घरात कोणीच नाही. तुला एक गोष्ट लक्षात आली आहे का? आज आपल्याला असा निवांत असा एकांत मिळालेला आहे. काहीतरीच बाई तुमचं. मग अहो आपली मुलगी आता लग्नाला आलीये आणि तुम्हाला एकांत काय सुचतोय? मुलगी लग्नाला आली म्हणून आपल्या आयुष्यातलं प्रेम संपलं असं होत नाही कल्पना. पण मी काय म्हणते, आता खरंच सईसाठी स्थळ बघायला सुरुवात करायला हवी हा आपल्याला. माझ्या मुलीसाठी स्थळ बघायची काही एक गरज नाही. अगं ती एवढी हुशार आहे, दिसायला देखणी आहे. तू बघ, तिला उत्कृष्ट असं स्थळ चालून येईल. अच्छा, म्हणजे स्थळ आपण शोधायचं नाही, हातावर हात ठेवून गप्प बसायचं ते काही नाही. आता आपण तिच्या लग्नासाठी हालचाल सुरू करायला हवी. हो ग, बघू. पण तुला खरं सांगू कल्पना, मला ना सईच्या ह्या बाबतीत ना काही चिंता वाटतच नाही. सई ना आपली खूप नशीबवान आहे. तू बघ, आपला जावई ना सईला शोभेल असाच असणार. हो बाई, आता आपला व्यवसाय पण छान चाललाय. आपला व्यवसाय सांभाळणारा, मुख्य म्हणजे सईला समजून घेणारा असा मुलगा हवा नाही? हो. अगं पण तू एक गोष्ट विसरतेस. काय? मुळात मुलगा स्वदेशी हवा आणि आपल्या भाषेचा आणि आपल्या संस्कृतीचा सारखा अभिमान बाळगणारा हवा. नाहीतर मग आप्पा त्याला नापसंत करतील. हो बाई, नाही म्हणजे ते खरंच आहे. म्हणजे आपल्या आप्पांच्या सगळ्या अटी मान्य करेल असाच मुलगा शोधू आपण. हा, अगं बघ, शोधायची गरजच पडणार नाही. वेळ आली ना की समोरून स्थळ चालत येईल. हो ना? बघ तू. ईश्वरा. लय भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आज फिरतीच्या रंगाची ही चढली नशा. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. चला बाई, मी स्वयंपाकाला लागते. कल्पना, कटाची आमटी करणार आहेस ना आज? अहो म्हणजे काय? हा, तुझी ती कटाची आमटी प्यायल्याशिवाय ना मला काही होळी साजरी झाली अशी वाटतच नाही. लोक भांग वगैरे पित असतील, पण मला त्या कटाच्या आमटीनेच चढते. ईश्व, काहीतरीच बाई तुमचं. काय चाललंय काय यांचं? आप्पा, अगं बाई, सणांचा सगळा अर्थच बदलून गेलाय मुली. सगळा मूर्खांचा कारभार झालाय. ईश्वरा, आप्पा तुम्ही लवकर कसं काय आलात परत? हे काय आहे? काय हो? हे काय आहे? पाणी आणते तुम्हाला, पाणी आणते. हे अष्टगंध आहे. मी सकाळी पूजा केली ना देवाची. हो का? रोज करतो. हो, पण आप्पा तुम्ही वसईला जाणार होतात ना? नाही, जाणार होतो ना. मग पण रस्त्यात त्या रंगपंचमी खेळणाऱ्या उराड मुलांच्या टोळक्यांनी वाहतूक कोंडी केलीये. अरे देवा. आमची गाडी पुढं जाऊच शकली नाही त्या गर्दीत. मग काय, आलो परत. बरं केलं. घ्या आप्पा, पाणी घ्या. पाणी. सावकाश हा आप्पा, सावकाश. हळू, सावकाश होतं. द्या. या. घे.
दिसत नाहीये कोणी. हा? गेलेत कुठं सगळे? आहेत ना आप्पा, घरीच आहेत सगळे. हो का? हो. आप्पा वर आहेत, वर वर आपापल्या खोलीत आराम करतायत. ते दिवसा ढवळ्या कसल्या आराम करतायत? मी बघून येतो. हो आप्पा, अहो आज सगळ्यांना सुट्टी नाही का? कंटाळले असतील बिचारे, जाऊ द्या ना. वाटेल त्या वेळेला आराम करायला हे काही विश्रांती गृह नाहीये, घर आहे. बरोबर. सुनबाई, सुनबाई बोलवा सगळ्यांना. ईश्वरा, बोलवा. हो. झाला झाला सुरू त्या कांगारूकडे रंगपंचमीचा ठंगटिंगा. जाऊ द्या. आता सगळे जमा झाले असतील त्याचे रिकामटेकडे मित्र. सोडून द्या. नाही आता आता तिथे जाऊन त्यांना सरळ करतो का नाही बघा. अहो अहो आप्पा राहू द्या. अहो जाऊ नका आप्पा, कशाला? गेले गेले. आता काय होणार? आता काय, आई आणि सई तिकडे रंगपंचमी खेळत असतील. आता आप्पा त्या दोघींना घराबाहेर काढतात बघ. अगं बाई, ईश्वरा. अरे ही कुठली पद्धत आहे रंगपंचमी खेळायची? बंद करा ढंगडिंगा. ही सभ्य आणि सुशिक्षित लोकांची वस्ती आहे. अशा अघोरी पद्धतीनं इथे सण साजरे होत नाहीत. काय तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर काही संस्कार केलेत की नाही? असभ्य वर्तन आणि अंगविक्षेप करून नाचल्याशिवाय तुमचा एकही सण साजरा होऊ शकत नाही का? धुळवडीच्या नावाखाली प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक वस्तीत हे असं बेछूट वागणं सुरू आहे. वाटते ते रंग लावतात रसायन असलेले. माणूस आहे का जनावर आहे हाच प्रश्न पडतो त्यांच्याकडे बघितल्यावर. झालं तुमचं बोलून मिस्टर केतकर. इथे आम्ही काय असं काय जनावर सारखं नाही खेळतोय. मराठी संस्कृती सगळं मेंटेन करून होळी खेळतो आम्ही. अँड कलर्स आर नॅचरल, नैसर्गिक कलर्स आहेत सगळे. रंग जरी नैसर्गिक असले तरी ही पद्धत अनैसर्गिक आहे. त्याचं काय? रंग उधळून सगळीकडे घाण करता तुम्ही. जोर जोरात ही असली गाणी लावून ध्वनी प्रदूषण माकड चेष्टा करता. त्याचं काय? बसा इथं, बसा. काय झालं? This, get some water. पाणी 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 पाणी. बसा 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 बसा. ते पाणी पाणी आणा ना यार. कमॉन कमॉन. अप्पा 2 मिनिट. अरे अरे नीट पाणी आणा. खाली नाही दे पाणी. भाई थंडाई आहे थंडाई. बंबोलेचा प्रसाद. आता ऐक ना भाई, ही थंडाई पिऊन हिटलर एका मिनिटात थंड. वा आता कुठे जीवा जीवाला काय आहे काय रे हे? आप्पा मसाला दूध आहे, आणखीन हवंय? हो चालेल चालेल.
मला याची चव आवडली बरं का. चविष्ट आहे बर का. श्रीयुत देशपांडे तुम्ही पण घ्या ना. नाही 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 मला ना तुम्ही घ्या. नाही असं कसं तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. काय आहे, तुमच्या एका मोठ्या म्हणजे सगळ्यात मोठ्या पुरवठादाराची ही विनंती आहे असं समजा. घ्या. अहो घ्या 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 ना घ्या घ्या. अरे काय अहो, घ्या, घ्या, घ्या. घेतो घेतो. घ्या 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 भाई. काय भैया चिनू कुठेही जायचं ना म्हटलं की आधी याला शी लागते. हो ना, नाहीतर काय आता बसलाय आतमध्ये. अरे देवा, आता हे कुठून उद्भवले? आजी अगं आपण रंग रंग लपाव. काय करायचं माझी, काय करायचं आजी. क्षमा मागून टाकू आपण चल ना. क्षमा? हो चल चल चल. क्षमा करतील? हो करतील चल. अहो अहो मी चुकले हो. आयुष्यात खूप मोठी चूक केले मी. याच्या पुढे कधी होळी खेळण्याचा विचार सुद्धा आणणार नाही मनात. हो आपण मी शब्द देते तुम्हाला आपण, मी परत असं नाही वागणार. नचिकेत आहो तुम्ही बोला ना काहीतरी. मी तुम्हाला म्हणाले होते ना, मला कळलं तर ते रागवतील. हा बोला ना काहीतरी नचिकेत. आजी अगं हे दोघं बोलत का नाहीयेत? सई तू टेन्शन घेऊ नकोस. ते दोघंही भांग प्यायलेत, त्यामुळे काहीच बोलणार नाहीत. अरे ए दिगंबर, तू बोलत नाहीस ना आपण समोर, मग आत्ता का बोलतोयस? अरे काही टेन्शन घेऊ नको. त्यांना भांग एवढी चढली ना, त्यांना काहीच कळत नाहीये. विश्वासराव केतकरांना कळत नाही अशी एकही गोष्ट नाहीये या जगात. आपण मी म्हणाले ते कोणाप्पा? विश्वास नाव आहे माझं, विश्वासराव. आणि हे जर म्हणायला त्रास होत असेल तर मग छोट कर. काय करायचं म्हणजे ते छोट करायचं. शॉर्ट फॉर्म. शॉर्ट फॉर्म. विशी म्हण मला. विशी? आय लाईक विशी. अहो असे विशीत असल्यासारखे काय करताय? विशी कूल. मला असं कूल आडनावच आवडतं. आपली फ्रेंडशिप मस्त होणार. होणार नाही, झाली आपली फ्रेंडशिप. Then my friend Vishy, give me an advice. अरे ask me anything. Anything under the sun.
सन सन नाही, सन सन. आपण फ्रेंड आहोत ना. विषयी मला एक मुलगी आवडते. अरे मग प्रॉब्लेम काय आहे? सांगून टाक तिला. ते सांगितलं मी. हा, पण तिचा एक आजोबा आहे, हा. एक नंबर खडूस. सगळे आजोबा खडूसच असतात. मला सुद्धा कॉलेजमध्ये असताना एक मुलगी आवडायची.